नमस्ते फ्रेंड्स, मी हर्षला आणि हर्षलाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक अतिशय मजेदार आणि लज्जतदार रेसिपी जी घरच्या घरी पटकन रेडी होते आणि इव्हनिंगच्या वेळेला तुम्ही सपोज गेस्ट आलेले आहेत किंवा फ्रेंड्स आलेले आहेत किंवा तुम्ही ॲज अ फॅमिली ती रेसिपी एन्जॉय करू शकाल. त्याचं नाव आहे कटोरी चाट आणि त्याच्यामध्ये आंबट, गोड, तिखट अशा चटण्यांच्या सहित तसंच हेल्दी गोष्टींना ॲड करून त्याप्रमाणे कटोरी जी आहे ती घरच्या घरी बनवलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला खर्च काहीही नाही आहे. घरच्या घरी लवकरात लवकर बनवणारी अशी हेल्दी रेसिपी पण आहे आणि टेस्टी पण आहे. सो या दोघांचं कॉम्बिनेशन असणाऱ्या बऱ्याचशा रेअर रेसिपीज असतात त्यापैकी एक ही जी आपण आता शेअर करत आहोत आणि तुम्ही माझ्याबरोबर बघता ही रेसिपी शिकू शकता, ती बनवून ट्राय करू शकता आणि मला जरूर कळवा कमेंटमध्ये की ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि बनवल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना किती आवडली. त्याच्यामध्ये काही चेंजेस असेल, फीडबॅक असेल तर तुम्ही मला देऊ शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. अजून आणि अजून अशाच रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच हर्षलाज किचनला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. कचोरी चाटसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स मी इथे मेन्शन केलेले आहेत. हे तुम्ही वेजीज वगैरे 1 बाउल घेऊ शकता अपार्ट फ्रॉम पावडर्स. तर बघा किती यमी अशी रेसिपी दिसते. माझ्याकडे इथे ऑलरेडी एक डव रेडी होता. मी त्याची काइंड ऑफ चपाती रोल करून घेतली आणि त्याला वाटीमध्ये आपण असं कवर करायचं आहे प्रॉपरली की त्याला कटोरीचा शेप येईल. आणि एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचा. फ्राय करताना इझिली तुमचे जे बोल अँड रिमूव्ह हवं यासाठी मी थोडंसं त्याला नाईफने म्हणजे त्याचा आउटर जो पार्ट आहे तो थोडा सेपरेट करून घेते. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच प्रोसेस फॉलो करू शकता. झाऱ्याच्या हेल्पनी तुम्ही त्याला गरम तेल असल्यामुळे टाकू शकता. एकदम बॉइलिंग हॉट आहे त्यामुळे जरा केअरफुल राहायला लागेल तुम्हाला डीप फ्राय करताना. त्याच्यावर कंटिन्युअसली आपण तेल असं पोर करत राहायचं आहे. त्यामुळे आतून आणि बाहेरून दोन्ही साईडून इक्वली एकाच वेळेला फ्राय होणार कटोरी. दोन एक मिनिटामध्ये ते रेडी होतात कटोरी. हे जे आहे कटोरी आणि चाट हे रेडी मी सामान ठेवलं आहे समोरच. म्हणजे चाट आपण इथे रेडी करूया. आता कटोरी फिल करायला एक बॉईल आणि मॅश पटेटो घेतला मी कटोरीमध्ये फिल करायला. आणि व्हेजेस जे तुम्हाला आवडतात त्या जसे ग्रीन पीज आहे, कॉर्न आहे, मी बॉईल करून घेतले. हिरवी चटणी जस्ट कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची टाकून एक सिम्पल अशी चटणी करून घेतली. त्यानंतर ही आंबट गोड चटणी ज्याच्यामध्ये चिंच आणि डेट्स आहेत. चीजचे क्यूब्स तुम्ही पनीर पण टाकू शकता. त्यानंतर डाळिंबाचे दाणे मी यूज केले आहेत. त्यामुळे हे सगळं कलरफुल पण रेसिपी दिसते आणि हेल्दी पण होते. आणि कलरफुल फ्रूट्स आणि व्हेजीस खाल्ल्यामुळे तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतात तुमच्या बॉडीसाठी जे चांगले आहे. पावडर्स इथे आहे आणि शेवटी गार्निशिंगला पावडरमध्ये मी चाट मसाला, जिरा पावडर टाकली आहे, आमचूर पावडर पण टाकली आहे किंवा चाट आणि आमचूरपैकी एक पावडर तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे आपले कटोरी चाट बनवून रेडी आहे, रेडी टू सर्व. बघा किती यमी दिसते आणि एकदम इझी प्रकारे लवकरात लवकर रेडी होणारी अशी रेसिपी आहे की तुम्ही लास्ट मोमेंटला ही असेंबल करू शकता ज्यावेळेला तुमच्याकडे गेस्ट आहेत किंवा फ्रेंड्स जमलेले आहेत. ही आपली डिश रेडी आहे. थँक्यू.